आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधला संभ्रम आणि अनिश्चिततेचा फटका आता थेट प्रचारावर दिसून येतोय। शिवसेनेनं स्वतंत्र प्रचाराची ठाम भूमिका घेत मैदानामध्ये उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे। एकीकडे युतीच्या बैठका या वारंवार होत असल्या तरी त्यातून कुठलाही ठोस तोडगा निघत नाहीये आणि त्यामुळे अखेर शिवसेनेच्या उमेदवारांनी भाजपची वाट न पाहता स्वतंत्र प्रचाराला सुरुवात केलेली आहे। ठाण्यातील प्रभाग क्रमांक 23 मध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेचे 4 स्वतंत्र प्रचार मेळावे आयोजित करण्यात आलेत। या मेळाव्यांची जोरदार तयारी सुरू आहे। भाजपला सोबत न घेता शिवसेनेनं प्रचाराचा नारळ फोडल्यामुळे महायुतीच्या भवितव्यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। युती होणार की स्वतंत्र लढत होणार हा प्रश्न आता केवळ चर्चेपुरता न राहता प्रत्यक्ष कृतीतून समोर येत असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे। तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये एकमत झालेलं आहे, मात्र ठाण्यामध्ये अद्याप काही त्या संदर्भातला तोडगा निघालेला नाहीये आणि त्यामुळे याचा फटका प्रचारावर दिसून येऊ शकतो। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी शुभम कोळी। शुभम, अद्यापही जागा वाटपाचा तिढा सुटत नाहीये आणि त्यामुळे कुठेतरी शिवसेनेनं पुढाकार घेत स्वतःच प्रचाराला सुरुवात केल्याचं दिसतंय। निश्चित पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून जे आहे ते युती मधून जे आहे ते शिवसेना व भाजप पक्षाच्या वारंवार बैठका ज्या आहेत त्या पार पडत आहेत। मॅरेथॉन बैठका असतील किंवा स्थानिक पातळीवरतीच्या नेत्यांसोबतच्या बैठका आहेत, परंतु त्या नेत्यांमधून जे आहे ते कोणत्याही प्रकारचा तोडगा जो आहे तो अद्यापही निघालेला नाहीये। भाजपने जे आहे ते शिवसेनेकडे 40 जागांचा जो आहे तो प्रस्ताव ठेवलेला आहे, परंतु आज शनिवारपर्यंत जे आहेत या प्रस्तावाला उत्तर जे आहे ते कुठेतरी अजूनही शिवसेनेकडून जे आहे ते आलेलं नाहीये। परंतु आता अशातच आपण पाहिलं तर भाजप पक्ष असेल किंवा शिवसेना पक्ष असेल ह्या दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र प्रचाराला जे आहे ती कुठेतरी सुरुवात केलेली आहे। ठाणे महानगरपालिका हद्दीमधील जो प्रभाग क्रमांक 23 आहे, ज्या प्रभागातील राष्ट्रवादीचे नगरसेवक हे संपूर्ण शिवसेनेमध्ये गेले होते, आज त्याच प्रभागामध्ये जे आहे ते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अनेक चौक सभा ज्या आहेत पार पडणार आहेत आणि एकंदरीत आपण पाहिलं तर या चौक सभेच्या माध्यमातून जे आहे ते पूर्ण आता लक्ष जे आहे ते केंद्रित शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे। कुठेतरी आता शिवसेना देखील एकला चलोचा नारा दिलाय का असा सवाल एकंदरीत या सभेच्या माध्यमातून उपस्थित केला जातोय। धन्यवाद शुभम दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।